तर लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खातं चेक करा। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे। आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आम्ही असा निर्णय आज केला आहे की आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे। ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष डिसेंबर महिन्यात संपत आल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची डिसेंबरच्या 18 हप्त्याची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना आज 19 डिसेंबर शुक्रवार रोजी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज 19 डिसेंबर शुक्रवार पासून सकाळी 7 वाजल्यापासूनच बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर महिना संपून गेलेला आहे। आता डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिना संपत आला आणि मागचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी संपून गेलेला आहे। त्या दृष्टिकोनातून मागच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज या ठिकाणी 19 डिसेंबर शुक्रवार पासून जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये, म्हणजेच एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होते की आमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे उशिरा का जमा होत आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या। याच्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत तर अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार व्यस्त होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा निर्माण होत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो आता सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत। कारण राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आज 19 डिसेंबर शुक्रवार पासून जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आज 19 डिसेंबर शुक्रवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 1 हप्ता नाही तर खटाखट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। आता बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 19 डिसेंबर शुक्रवार आहे, उद्या 20 डिसेंबर शनिवार, परवा दिवशी 21 डिसेंबर रविवार। तर बघा लाडक्या बहिणींना रविवारी सुद्धा पैसे जमा होणार आहेत। कारण रविवारी जरी बँकांना सुट्ट्या असल्या तरी पण तुम्हाला पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात। म्हणजेच रविवारी तुम्हाला फक्त पैसे बँकेमधून काढता येणार नाही, कारण रविवारी बँका बंद असल्यामुळे तुम्हाला फक्त रविवारी बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत। परंतु सरकारच्या माध्यमातून रविवारी सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही। ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज पैसे जमा होत आहेत, ज्यांचा जिल्हा उद्याच्या आधीमध्ये असेल तर त्यांना
उद्या 20 डिसेंबर शनिवार रोजी जमा होतील आणि ज्यांचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल त्यांना परवा दिवशी 21 डिसेंबर रविवार रोजी सुद्धा पैसे जमवणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणींचा आज 19 डिसेंबर गोड होईल, काही लाडक्या बहिणींचा 20 डिसेंबर उद्या गोड होईल, काही लाडक्या बहिणींचा परवा दिवशी 21 डिसेंबर गोड सुद्धा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होत आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होता, त्यामुळे नोव्हेंबर अख्खा संपून गेला आणि आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे, तरी पण पैसे न येण्याचं कारण म्हणजे राज्य सरकार कामामध्ये व्यस्त होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचे पैसे सोडण्यासाठी सरकारकडे वेळ नसल्यामुळे तुम्हाला या हप्त्यांचे पैसे वेळेवरती आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना जरी तुम्हाला पैसे वेळेवर आलेले नसले तरी पण तुम्ही काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे पैसे आज सकाळपासून जमा करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जे तुमच्या हक्काचे पैसे आहेत तर ते हक्काचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज 19 डिसेंबर शुक्रवार रोजी जमा होत आहेत, त्यासोबत उद्या 20 डिसेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होतील आणि परवा दिवशी 21 डिसेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे किती पैसे जमा होत आहेत, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत का, तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, कारण त्यांच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि या महिन्याचा चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता, तर अशा 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बहिणींचे लाडके भाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, कारण लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर आज पैसे सोडले जातील, उद्याच्या यादीमध्ये असेल तर उद्या पैसे सोडले जातील आणि परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा सुद्धा पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे ज्यांना आज पैसे अजून आलेले नसतील तर त्यांनी अगोदर आपला जिल्हा आणि बँक खातं या बँकेपैकी आहे का, जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं गरजेचं आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे फक्त पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये जमा होत आहे. आता बघा लाडकी बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट जे आलेले आहे तर ते पूर्ण पैसे सोडायला सुरुवात सुद्धा
केलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा पात्र लाभार्थी आहेत का, तुम्ही सुद्धा पात्र आहेत का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी महत्त्वाच्या 5 पात्रता सांगितल्या आहेत. तर या महत्त्वाच्या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहेत. परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी असतील तर अशा लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता सांगत आहे. जर तुम्ही पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे जमा होतील. परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना पात्रता पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार आज 19 डिसेंबर शुक्रवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये टोटल मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी सरासरी 3600 कोटींचा निधी लागत असतो. त्याचप्रमाणे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी एकत्रितपणे 36 अधिक 3600 टोटल मिळून 7200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. तर हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि त्या बँकांच्या माध्यमातून आज सकाळपासून या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि तशा प्रकारे या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमवतील आणि परवा सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत. म्हणजेच एकत्रितपणे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. परंतु सरकारच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला सुद्धा या महत्त्वाच्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. अन्यथा लाडक्या बहिणींना तुम्हाला या महत्त्वाच्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या योजनांचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. तर या योजनांची माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना त्या योजनांची माहिती सांगणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून आज 19 डिसेंबर शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत तर या 12 जिल्ह्यांची यादी अगोदर पाहून घ्यायची आहे. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही. परंतु जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला 100 आणि 101% काळजी सुद्धा करावी लागणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आताच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. त्यासोबत उद्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर उद्याचे 12 जिल्हे आणि परवाचे 12 जिल्हे सुद्धा वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमवतील. ज्या लाडक्या बहिणी पात्र नसतील त्यांना पैसे जमवणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी
असलेल्या अशा सर्व बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार होता, परंतु आता अख्खा नोव्हेंबर महिना संपवून गेलेला आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना आता डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला आहे. डिसेंबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्या अनुषंगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, तर अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण आज 19 डिसेंबर शुक्रवारसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची आणि ज्या ज्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे त्याची माहिती देत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना उद्या 20 डिसेंबर उद्याचा वार शनिवार आहे, तर उद्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची माहिती देत आहे. आणि त्यासोबत लाडक्या बहिणींना परवा दिवशी 21 डिसेंबर असेल, तर परवा दिवशी रविवार आहे, तर रविवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमवतील त्याची सुद्धा माहिती देत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे प्रत्यक्ष पैसे सुद्धा जमा होत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागून खाटाखाट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे खाटाखाट जमा सुद्धा होणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे. तर ती सूचना म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्हाला या प्रमुख योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल. परंतु ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्रतांमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील, तर त्यांना या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती देऊन टाकत आहे. जर तुम्ही पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे जमा होणार आहेत, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार नाही. तर बघा, लाडकी बहिणींना या ठिकाणी आज 19 डिसेंबर शुक्रवारसाठी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेल्या आहे त्या 12 जिल्ह्यांची माहिती देत आहे. उद्या 20 डिसेंबर उद्याचा वार शनिवार, उद्या ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे उद्याच्या 12 जिल्ह्यांची यादी आणि परवाच्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी खाटाखाट तुम्हाला वाचून सुद्धा दाखवत आहे. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असलेल्या, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आलेला असेल, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होईल. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगितली आहे. आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, धाराशिव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, जळगाव, जालना, धाराशिव जिल्हा असेल. त्यासोबतच या साईडचा पाहायला गेला तर धुळे जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल,
अशा जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. त्यामुळेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील त्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला असायला पाहिजे, आपल्या बँक खात्याची KYC केलेली असायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना पुढील महिन्यांपासून जर हप्त्यांचे पैसे रेग्युलर पद्धतीने घ्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते काम म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र लाडक्या बहिणींना महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करणार आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. बघा, लाडक्या बहिणींना निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. त्यामुळे या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मागच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.